का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो विकल्प नहीं होता। हार को जीत से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि मंजिल आपको कब कैसे कहा मिल जाए इसका कोई संकल्प नहीं होता। डेफिनेटली आपण पाहिलं तर मग विचार कोणत्याही गोष्टीचा करायचा नसतो, फक्त आपली पावलं त्या दिशेने मात्र टाकत राहा। कदाचित ती पावलं तुम्हाला यशाच्या मार्गाच्या दिशेने घेऊन जातील, आणि तेच मार्ग मात्र आपण पाहतो या वेळेला की कोणत्या संघाला आज मात्र मिळतील। बघा त्या चौथ्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळाला टीम एखादी स्पोर्ट्सचा षष्टीगरपाडा, म्हणजेच अंतिमचा जो मॅच असेल तिथे मात्र जोडणारा एक संघ या दोन पैकी एक असेल डेफिनेटली। दोन अंपायर्स आपण पाहिले तर सज्ज झालेत, प्रवीण सुतार आणि अंकुश गोवारी हे आपण पाहतोय दोन अंपायर्स। बाउंड्री रायडर्स आपण पाहिले तर डीप मध्ये ऑफ द क्षेत्र डीप एक्स्ट्रा कव्हर। पहिला चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने पाहतोय आपण। ज्या गोलंदाजाला आपण बघितलं ना तर ललित भोपारला भरपूर आमना सामना या दोन खेळाडूंचा झालाय। रीड केला गेला, चेंडूला व्यवस्थित बॅट मध्ये घेतला गेला, सॉफ्ट हँडने हलकस मात्र दिशा दिली आणि एक धाव अर्जित केली आहे। बघा एक अक्षय यांची भूमिका या मॅच मध्ये भरपूर महत्वाची असेल, कारण की कॅल्क्युलेट क्रिकेट असतं ना प्रत्येक संघाचं। पाहूया पुढचा चेंडू, समोरच्या दिशेने होता चेंडू, नक्कीच सरळ खेळायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग मात्र ते नक्कीच साधता आला नाहीये, कारण की सरळ बॅटने स्टेट ड्राईव्हचा फटका खेळायचा होता, तो मात्र अक्षयला कन्वर्ट करता आला नाहीये, परंतु टॅप झाला, एक धाव मिळाली। आतापर्यंत दोन्ही बॅटर्सने सिंगल्सने खातं ओपन केलंय आपल्या संघासाठी। 3 ओव्हरमध्ये देखील डेफिनेटली एक विचारधारा असेल की आपल्या संघाला एक बॅटिंग करत असताना एक चांगला टोटल उभा करून द्यायचा आहे। आपण टाकलेला चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न टॉप झाला होता तडमाट क्षेत्रामध्ये, म्हणजेच गली तिकडे आपण स्लिप मध्ये आपण पाहू शकतो की चेंडू गेला होता। आणि थोडंसं आपण पाहू शकतो की मग इथे फलंदाजासाठी रोहितसाठी देखील मी तर म्हणेन मोठा धोका होता, कारण की सेफ पडला चेंडू, कारण की जर शतरक्षक जवळपास असताना तर मग चान्सेस वाढले असते, परंतु लक फॅक्टर सोबत होता, एक धाव तिकडे मिळाली। ललितचे 3 चेंडू तर आतापर्यंत नियंत्रण ठेवणारे राहिलेत अक्षय आणि ललित, हे कॉन्टेस्ट रंगत तर पाहायला मी आपल्याला। वेट केलाय, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, कॉटन बॉलची संधी, नेमका काय झालंय, कॅच सुटला जातोय। बघा आशीर्वाद मिळालाय, जीते रहो खेळते रहो पळते रहो असं मी तर म्हणेन की आशीर्वाद दिलाय आता ललितने, कारण की ललितला देखील इथे अचंबित व्हावं लागलं, कारण की त्याला देखील ठाऊक आहे की मी कॅच सोडलाय, हे नक्कीच हे मला देखील मान्य नाही आहे, कारण की हा कॅच पकडणारा होता, कारण की इझी घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडासा विरुद्ध होता। तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की त्यांना कलेक्ट करण्यासाठी मात्र आपण बघितलं तो चान्स मिळाला होता, तो कन्वर्ट झाला नाहीये, आणि थोडंसं आपण बघितलं की स्वतःच्या एफर्ट्सवर आपण पाहिलं तर नाराज झाले, डेफिनेटली आश्चर्यचकित झालेत, परंतु आपण पाहिलं तर मग अक्षय यांना जीवनदान। आता स्ट्राईक रोटेट रोहित स्ट्रायकेंकडे, सही मा टाकला जातोय, आपण पाहिलं तर मग बॅटचा फ्लो हवेत होता, आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नाहीये, 2 इनवर्ड चेंडू लागतोय आणि खाऊ कॉर्नरच्या दिशेने प्रस्थान करतोय। बघा आता आपण पाहिलं ना तर ललितच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा मनसुबा दोन्ही बॅटर्स आहे, परंतु ते ललितच्या गोलंदाजीमध्ये शक्य होत नाही, कारण की ललितकडे आपण पाहिलं ना तर गोलंदाजीमध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे, त्यामुळे जे प्रॉपर टायमिंग साधायचं ते साधता येत नाहीये। 5 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत आणि फलकावर धावा आपल्या आपण राहिला तर 6। शॉर्ट पिच पुन्हा एकदा आपण पाहिलं, यावेळी ललित पुन्हा एकदा पुढे, आता मात्र आपण पाहिलं की हा समोरच्या दिशेने आहे, नाही सोडला जाणार, मोठी विकेट मात्र इथे मिळवण्याचा कारनामा केलाय, एक कॅच सुटला होता मात्र ते चुकी झाली होती, आता मात्र चुकी होणार नाहीये, आणि इथे आपण पाहिलं तर रोहितची विकेट, मोठी विकेट, ज्याने दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग केली होती, त्या खेळाडूला केलंय बाद, आणि पहिली सफलता ललितच्या खात्यामध्ये। धावसंख्या पाहतोय फलकावर पाहायला मिळते 6, 1 बाद 6 बॅटिंग करत असताना जय अंबे डोंगरीपाडा संघाची। में कसी के सैया मारे लोग का चको, में कसी के सैया मारे लोग का चको। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येतात मिस्टर समीर,
मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनचा क्रम आतापर्यंत समीर यांना आपण पाहिलं होतं की ओपनिंगला देखील पाहिलं होतं. एक आजच्या दिवसामध्ये जो ज्याने शॉट देखील एक जबरदस्त खेळला गेला होता, उलटा फटका नक्कीच रिव्हर्सचा फटका. बॉलिंग ट्रॅकवर आता येतात प्रवीण परेड, बड्डे बॉय आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि आजचा दिवस मात्र बघितल्यानंतर विथ द बॅट विथ द बॉल त्यांनी गाजवलेला आपल्याला पाहायला मिळालाय. कारण की सकाळच्या सत्रामध्ये खास करून दुपारचं सत्र त्याच्यामध्ये बॅटिंग असो की बॉलिंग असो दुधारी तलवार हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. या मॅचमध्ये देखील आपण बघितले की तीच भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित असेल गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीमला. पाहू शकतो या वेळेला समोर आहेत आता मिस्टर अक्षय, त्यांना एक जीवनदान चे मिळालं होतं. जीवनदानाचा फायदा मोठा उचलतील का? जीवनदानाचा फायदा उचलताना पाहायला मिळालेत. पहिल्याच बॉलला मात्र उडवलंय, तोडलंय, फोडलंय आणि अक्षय जाधवने चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलंय षटकार. थँक्यू डीजे. ही क्षमता आहे अक्षय जाधवची, कारण की तो कॅच किती महत्वाचा होता आत्ता दर्शवताना पाहायला मिळतात. अक्षय पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग ड्राईव्ह केला जातोय, खोल टप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न, एकदा वेगाने पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होते, चेंडूची फेक येताना पाहायला मिळते. थोडीशी दिशाहीन खराब म्हणजे फेकी पाहायला मिळाली, कारण की जिथे विकेट होती तिथे न येता वाईट आली. त्यामुळे आपण पाहिला जो खेळाडू समीर कदाचित अडचणीमध्ये आला असता, परंतु तो देखील म्हणेल चाल बची लाखो पाय. धावा 2 जोडल्या, टीमची टोटल वाढताना पाहायला मिळते. धाव संख्या पोहोचली आहे 14. महेशजी पाणेरा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक डोंगरीपाडा टीमच्या बॅटरसाठी. स्टेप आउट पुन्हा एकदा या वेळेला नाही बाई नाही भीती शिव छत्रपती, शिव छत्रपतीचा छावा आणि अक्षयच्या बॅट मधून येत आहेत पुन्हा एकदा 6 धावा. क्या बात आहे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा ते जीवनदान नाही दिलं होतं, तर मी तर म्हणेन अक्षयला दिलेलं होतं वरदान, आणि ते वरदानाच्या स्वरूपात आता मात्र आपण पाहिलं तर मग पेश करतोय. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं 2 उत्तुंग षटकार, धावसंख्या पोहोचले गेले 20-20च्या घरामध्ये. अक्षय अफळातून मात्र फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळते. प्रवीणचा पुढचा चेंडू उलटा होता. याही वेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला लेफ्ट करायचा होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंगचा दर्जा थोडासा साधारण पाहायला मिळालाय. फिल्डर आले, 2 धावा मात्र तत्पूर्वी जोडल्या जातील. अक्षय जाधवकडे आपण पाहिलं ना तर तो आज मात्र आपण पाहिलं तर फॉर्म आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आपला जो खेळ मात्र त्याने दर्शवला गेला, आणि सातत्याने आपण पाहिलं की डोंगरीपाडा विभाग आपण बघितला ना तर मग KCA मध्ये असो की मग VTSA मध्ये असो, परफॉर्मन्स विथ द बॅट विथ द बॉल देणारच. स्टेप आउट याही वेळेला चेंडूला उडवलंय, परंतु पाहतोय आपण ललितच्या मस्तकावरून नसतं चेंडू पाहतोय या वेळेला ना तलवार की धार से ना गोलों की बौछार से. चेंडू देखील म्हणेल ना मुझे तो डर लग रहा है अब अक्षय की मार से. षटकार. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा, पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय. थँक्यू. महेशजी पाणेरा यांच्याकडून जर षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर मग 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा चेंडू प्रवीण यांचा. पुन्हा 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 याही वेळेला मात्र आपण पाहिलंय बघतोस काय वाघानं षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा वाघानं. ऊपर वाले की मिली है दुआ ना आमच्या भाऊची झाले हवा, ऊपर वाले की मिली है दुआ ना आमच्या भाऊची झाले हवा, ऊपर वाले की मिली है दुआ ना पर बापाची. काय जबरदस्त फलंदाजीचा प्रत्यय पाहायला मिळाला. धाव संख्या पोहोचली तब्बल 34च्या घरामध्ये. या ओव्हर मध्ये धावा बघितल्या पण तर धावा नाही तर धावांचा पाऊस पडलाय. तब्बल आपण बघितलं 4 षटकार 2 दुहेरी, टोटल 28 धावा, 28 रन्स खर्च झाल्यात. धाव संख्या 34 पोहोचले गेले. डेंजर एंडकडे धाव फळक मात्र पोहोचताना पाहायला मिळालाय, परंतु आता आपण पाहिलं ना की या ओव्हर मध्ये हा ऋतिक घोषे यांच्याकडून 1000 रुपये मला वाटते की जीपे केले.
ऋतिक घोषे यांच्याकडून अक्षय जाधव यांच्यासाठी. महेशजी पानेरा यांच्याकडून देखील पैसे आलेत अक्षय जाधवसाठी. काय जबरदस्त फलंदाजी केली जात आहे. आता तिसरा ओव्हर असेल किरण. चौथे तर झाले. किरण कदाचित विचार करते की 40च्या आतमध्ये रोखला जाऊ शकतोय का, परंतु किरण यांचा चेंडू आपण बघितला तर थोडासा दिशाहीन आमच्याकडे आपण बघितला की एक नन्ना मुन्ना आलेला आहे, हातामध्ये काहीतरी मॅजिक घेऊन आलाय. गुरुनाथ जाधव यांच्याकडून अक्षय जाधव यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अहो क्या बात आहे. नक्कीच पिताश्री पप्पाकडून आपण बघितलं तर मग अक्षयसाठी गिफ्ट आलंय 500 रुपयाचं. नक्कीच आपण बघितलं करकरीत नोट आहे. सध्या तरी आपण बघू शकतो की मग आपले पिताश्री आपण बघितलं आपले पप्पा, जर आपला मुलगा अशा प्रकारचा खेळ करतोय ना तर नक्कीच प्रत्येक आपण बघितलं तर बाप नक्कीच त्याची छाती मात्र आहे ना नक्कीच 2 इंच आणखीन वाढेल आणि डेफिनेटली आपण गर्वाने मात्र नक्कीच तो मान पुढे करेल. कारण की प्रत्येकासाठी आपण पाहू शकतो ना की जो आपला मुलगा त्याचं नक्कीच नाव मात्र नक्की मोठं करत असतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा पाहिली आपण गली क्षेत्रामध्ये, चेंडू मिसफील्ड होताना पाहायला मिळते तिकडे. बघा तिथे अक्षय आता तिथे आपण बघितलं तर मग सरळ सांगतात की नाही फक्त मी जाता मात्र माझ्या संघाची जबाबदारी. बघा मागील 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले गेले होते. अक्षय म्हणजेच आहेत ऑन द हॅट्रिक, हॅट्रिकच्या दिशेने आहेत आणि हॅट्रिक जर पूर्ण केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आत्ता काय किरण आहेत समोर. धाव फलकाचा जर विचार केला तर धावा आहेत 36. मोठ्या धावा दिसत आहेत. हो बॅट मात्र वेगाने फिरवली होती परंतु बॅट आणि चेंडू मध्ये मात्र संपर्क झाला नाहीये. वार तर नक्कीच केला होता परंतु तो वार खाली गेलाय. थोडस आपण पाहू शकतो की मग अक्षय देखील सरप्राईज झालेत. महत्वपूर्ण आपण पाहिलं तर हा ओव्हर थेट ओव्हर आहे, धावसंख्या वाढवायची आहे. बॅट फिरवली आता हवे, चेंडू उंचावलाय. अमृत आले तिकडे परंतु झेल काही कलेक्ट झाला नाही आणि ते काय घडलंय, झेल सुटला होता परंतु दुसऱ्या बाजूने रन घेण्याचा प्रयत्न होता अक्षय यांचा, मात्र तो प्रयत्न यावेळेला फसला गेला. कारण की जिथे यष्ट्यांच्या जवळ चेंडूला मात्र फेड केला होता आणि जसा मात्र हातामध्ये आला तसाच विकेटवर मात्र लावला आणि बेल्स डाऊन केले. आणि एक डेंजर मॅन या क्षणाला जो सगळ्यात घातक खेळाडू आपण पाहिला तर नक्कीच ठरू शकत होता अक्षय जाधव, मात्र त्याला केलंय बाद आणि मात्र जे अक्षय नावाचं वादळ थोडक्यासाठी मात्र केलंय शांत. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर येताना पाहायला मिळतात मिस्टर राहुल पानेरा बॅटिंग करण्यासाठी. या ओव्हरचे चेंडू शिल्लक आहेत 2. धावसंख्या आपण बघितला 3 आहेत का, डेफिनेटली 3 पाहतोय. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग 37 धावसंख्या. बघा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. कदाचित आता गदी स्पोर्ट शिलोतर संघ हाच विचार करेल की अक्षयला आपण बाद केलंय ना तर आपण मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय डेफिनेटली, आणि तो प्रयत्न असेल. कारण की 40 पर्यंत रोखलं तर डेफिनेटली एक चांगला कमबॅक होताना पाहायला मिळेल. परंतु अक्षयची जी खेळी आपण पाहिली आहे ना जबरदस्त, 1 मॅन शो ची भूमिका त्याने केली. कारण की ऑलमोस्ट त्याला आपण बघितलं तर जवळ दुसऱ्याच चेंडूवर आपण पाहिलं तर बाद करण्याची संधी होती ती गमावली होती. समीर साठी हा फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. किरण मात्र आपण बघितलं तर चांगली फिल्डिंग मात्र करताना पाहायला मिळत आहे. गुड कमबॅक शिलोतर संघाचा होताना पाहायला मिळत आहे. कारण की जी अपेक्षा आपण पाहिली आहे तर नक्कीच आहे ललित बोवर अँड टीमला, त्यांना माहिती आहे की जर आपण 40च्या आतमध्ये रोखलं गेलं ना तर आपल्या संघाचं कमबॅक आणि आपल्या संघाचं कमबॅक म्हणजे आपण दावा चेस करू शकतोय. कारण की बॅटिंग लाईनअप कधी शिलोतर संघाकडे देखील तितकीच छान आहे. परंतु आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये आता येतात मिस्टर जगदीश जाधव, नॉन स्टॅकिंगकडे उभे आपल्याला पाहायला मिळतील. वेट केले चेंडूला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेत, मात्र पुन्हा एकदा बॉलर फेम मध्ये किरणच्या माध्यमातून मिस्टेक, झेल सुटला गेला, थ्रो थोडासा खराब आलाय. धावा मिळतील तिकडे आपण पाहिल्या तर 2 धावा तर मिळाल्या. तिसरी धावेचा मात्र विचार केला होता परंतु तिसरी धाव तर मिळणार नाहीये आणि 2 धावा ह्या देखील थोड्याशा आपण बघितलं तर मग कठीण बनू शकतायत.
थँक्यू विजय. आपण पाहिला तर जबरदस्त बॅटिंग एका बाजूने, खास करून दुसरा ओव्हर 28 धावा आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये थोडंसं कमबॅक साधला गेला. गादी स्पोर्ट्स शिलोतर हा संघ आपण पाहिला इथे तर नक्कीच विचार करताना पाहायला मिळेल की आता नेमका आपण पाहिलं तर 40 धावा फलकावर आपण पाहिल्या तर मग थोडंसं कमबॅक केलं गेले, कारण की या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की आता इथे चेसेबल हा टोटल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून खास करून आपण बघितलं ना की अक्षयची जी मात्र पारी पुन्हा एकदा पाहावी लागेल, कारण की जबरदस्त हॉटस्पॉट्स मध्ये आपण बघितलं तर ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्याप्रमाणे त्यांनी मात्र खेळ केला गेला, वन मॅन शो. नक्कीच जसं म्हणतात ना की पारी मात्र आपण पाहिली आहे तर जास्त मोठी नाहीये, परंतु नक्कीच अशी खेळा छोटीशी खेळा परंतु यादगार मात्र पारी, आठवणीमध्ये राहणारी पारी ती मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. आत्ता आपण पाहिलं तर एका बाजूने धावा तर मित्रमंडळी चांगल्या लगावल्या आहेत, परंतु गावदेवी शिलोतर संघाला अनदेखा करू शकत नाहीये. त्यांच्याकडे देखील विस्फोटक खेळाडू आहेत आणि तो विस्फोट करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये ते देखील तयारीत असतील, परंतु नेमकं घडेल काय, कशा प्रकारे धावांचा केला जाईल पाठलाग मैदानाच्या आतमध्ये, प्रत्यक्षात ते देखील पाहणार आहोत. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स मंडीपाडा बी ने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा. घेऊ छोटासा म्युझिक वाला ब्रेक, त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन येऊया मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी. कमांड डिझाईन. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. संध्याकाळचं सत्र उशिराने जोडलेले प्रेक्षक आणि त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर आमना सामना एका बाजूने चेंबे स्पोर्ट्स डोंगरी पाडा टीम पाहतोय, ज्याने बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये 40 धावा फलकावर लगावले आहेत आणि 41 टार्गेट गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर संघाच्या समोर सेटअप केलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर आलेत मिस्टर रोहित. स्ट्राईक एंड कडे आपण पाहिलंय तर ललित 41 टार्गेट आहे. पहिला चेंडू होता विकेट. ललितचा पहिलाच फटका पाहतोय, हवेत आहे, फिल्डर तिकडे येत आहेत परंतु समीर थोडेसे कमी पडलेत, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. नेमकं आपण पाहिलं तर मग फटका थोडासा फसला होता. ललितची विकेट पाहिलं आपण तर या वेळेला या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुशल असू शकते. गावदेवी शिलोतर संघाचं मात्र आपण बघितलं ना तर पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊस आपण पाहिलं तर मात्र ते सुरुवातीलाच आपण बघितलं की मग ललितला थोडंसं बंद करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावेळेला आपण पाहू शकतो की नेमका काय घडलंय की समीर थोडेसे आपण बघितलं उशिराने स्टार्ट केला, त्यामुळेच एक धाव घेण्याची संधी मिळाली. आता पाहिलं आपण तर भावेश टायकेनकडे आपण पाहिलेत. हे 2 खेळाडू सध्याच्या सीझन मध्ये आपण बघितलं तर खास करून भावेशने देखील इम्प्रूव्ह केले आपल्या संघासाठी आणि भावेशच्या बॅटमधून जर धावा आल्या तर डेफिनेटली आपण पाहू शकतो की मग ललित देखील फ्रीडम मध्ये खेळेल आणि धावांचा पाठलाग मात्र नक्कीच योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न हे दोन्ही खेळाडू देखील ठेवताना पाहायला मिळतील. पुढील चेंडू पाहतोय आपण भावेशसाठी. वेगवान चेंडूच्या हाताळणी केली जाते. रोहित आपण पाहिला तर आपला जो अनुभव आहे, आपली मात्र आपण पाहिले तर क्षमता आहे, आपली नक्कीच गोलंदाजी आहे ते दर्शवत असताना का आहे मी या संघाचा एक टॉप ऑलराऊंडर खेळाडू. सर बॅटिंग मध्ये थोडंसं कमी पडलं परंतु बॉलिंग मध्ये नाही कमी पडणार आणि ते दर्शवत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू आलेला आहे डॉट. प्रत्येक एक डॉट बॉल आपण पाहिला प्रेशर राईज करताना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीमला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता नेमकं घडेल काय, कारण की हा आहे बॉल नंबर 3. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये महेश पानेरा. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये महेश पानेरा. हा बॉलिंगचा वेध घेणारा चेंडू पाहतोय आपण. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी महेशजी पानेरा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे.
बघा महेशजी पाणेरा यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे अक्षय यांच्यासाठी 4 षटकारासाठी आणि ते नक्कीच आमच्यापर्यंत जमा झालंय. आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केले आणि अक्षय यांनी लक्षात ठेवायचं की नक्कीच यानंतर ते पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. गोलंदाजी छान होते. थोडासा आपण पाहिला तर बघा कौतुक केलं गेलं होतं की गोलंदाजी छान होते रोहितच्या माध्यमातून, परंतु लगेचच नजर लागे की काय असं पाहायला मिळालं. नेमकं काय झालं तर मग इथे धाव मात्र एक्स्ट्रा मिळेल. वाईट धावसंख्या 2 आहे. बघा तिथे नेमकं काय झालं होतं ते देखील तुम्हाला सांगेल मी. ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. समीर आहे तिथे, धाव मात्र 1 मिळेल. तर जेएमबी डोंगरीपाडा टीम जेव्हा बॅटिंग करत होती ना तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग 6 धावा होत्या आणि त्यानंतर काय झालं होतं नेमकं की दुसऱ्या ओव्हरमध्ये जो खेळ राहिला होता ना तो गेम पलटणारा होता. म्हणजेच ललितचा देखील कॅल्क्युलेट क्रिकेट हेच असेल की पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, नो डाऊट, कारण की नक्कीच आपल्याकडे संधी असेल. सध्या तरी आपण पाहू शकतो की आता आमना सामना हा जबरदस्त पाहायला मिळेल. ओहो चेकमेट पाहतो या वेळेला. चेंडूने अनुमान बाउन्स घेतला. टॉफेस झाली. विकेट किपर मात्र फेम मध्ये अक्षय जाधव नाही करणार चुकी आणि या वेळेला मोठी विकेट रोहितला मिळाली. ललित बॅक टू द पॅव्हलियन, आउट. थैंक यू डीजे. अब बज चुका है डीजे क्योंकि मैदान में आ चुके हैं अजय. अजय आलेत मैदानाच्या आतमध्ये. बघा दुपारचं 17 नक्की म्हणजेच जे होतं ना त्या 17मध्ये नव्हतं, परंतु या 17मध्ये आलेत तर लेट आलेत परंतु थेट आलेत असं म्हणू शकतात आपल्या संघासाठी. अजय एक जबरदस्त खेळाडू आहेत. मॅच विनर प्लेयर्स आहेत. मॅच विन करण्याची क्षमता त्यांच्याकडे, परंतु केली जाईल का? चेंडूचा आपण खेळ पाहिला तर मग 5 अंतिमचा आहे. धावसंख्या जर आपण बघितली तर 3 आहे. बघा कुठेतरी आपण पाहिलं तर मग मागे पडल्याला पाहायला मिळते गावठी स्पोर्ट शिलोत्रा टीम. रोहित वर्सेस अजय आमना सामना पाहतोय आपण. वेगवान बॅट फिरवली जाते परंतु चेंडू चालला तेच तर विकेट किपरच्या हातामध्ये आणि पाहिलं आपण तर मग सुंदर स्पेल मिस्टर रोहित ह्या गोलंदाजाचा. कारण की बघा ना बॅटिंग असो की बॉलिंग, बॅटिंग मध्ये थोडंसं कमी पडला परंतु त्याची भरपाई बॉलिंग मध्ये केली आहे. आणि इथे आपण पाहिलं तर चेस करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये फक्त मापून मोजून तोलून मोलून दिलेल्या धावा इन मेन 3, 1 विकेट 3. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाला. आता आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि धावांची गरज असेल 38 धावा. समीकरण आपण बघितलं तर मग आता वाढलेला आहे. बघा काही ना काही आपण बघितलं तर आता भावेशवर देखील प्रेशर असेल कारण की पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी देखील डॉट चेंडू खेळलेत. अक्षय जाधव बॅटिंगने कमाल गेली आता गोलंदाजीमध्ये. अक्षयच्या पहिल्याच बॉलवर तुटून पडलाय भावेश, परंतु तितका दर्जेदार कॅच पकडला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. पहिला पण तर मग फलंदाज भावेश याला पाहिला पण तर नक्कीच बाद करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग खात्यामध्ये विकेट. अगं चिमणी माझी उडून आगा गेली, चिमणी माझी उडून आगा गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर नक्कीच पंच देखील हे कन्फर्म करत होते की कुठे कॅच पकडला गेलाय तर तिथे बाउंड्री पंच देखील आहेत आणि कॅच दर्जेदार आपण पाहिला तर पकडला गेला. महेश पानेरकडून कॅच घेतलेला 100. कोण आहे तो? प्रशांत आहे ना रे? प्रशांत मला वाटतं त्यांनी कॅच पकडली आणि महेशजी पाडेरा त्यांच्याकडून आपण पाहिलं तर मग या कॅच साठी देखील 100 आपण बघितलं तर मग कशा प्रकारे आपण पाहिलं तर मग इथे सपोर्ट करतायत आणि प्रत्येक खेळाडूला आपण पाहिलं तर मग
ही मेजवानी दिली जाते कारण की मेहनत आहे, कारण की फुकटच काय मिळत नाही. मेहनत करा आणि मेहनतीचं नक्कीच फळ मिळवा, हे नक्कीच मेहनतीचं फळ दिलं जात आहे. प्रवीण न्यू बॅटर उलटा चेंडू पाहतो, या वेळेला उडवलाय आणि पाहतो या वेळेला एका बाजूने मात्र आपण पाहिलं अक्षयने वार केला, तर अक्षयवर वार करताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रवीण परेड. षटकार 6. थँक्यू डीजे. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते आपल्याला, पोचली गेली आहे 9च्या घरामध्ये. 10 चेंडूचा खेळ शेष आणि या 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली ना तर गरज असेल ती म्हणजे 32 धावांची गरज. 10 चेंडू 32 धावा, चेस ऑन आहे. पुढचा चेंडू अक्षयांचा प्रवीणसाठी पुन्हा एकदा उडवला, याही वेळेला चेंडू पाहतोय हवेच्या लाटांवर 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 स्वार स्वार स्वार, चेंडू सीमारेखा पार आलाय. सलगचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. बघा नेमकं झालंय काय, अक्षय बॅटिंग करत होते, प्रवीण बॉलिंग करत होते, तेव्हा अक्षयने 28 लुटल्या, परंतु आता मात्र आपण पाहिलं की आमना सामना झाल्यानंतर जर एका बाजूने आपण पाहिलं ना, घेतल्यात तर वसूल देखील करावे लागतील, दिल्यात तर वसूल करतायत. आता प्रवीण 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. धावसंख्याला मात्र आपण बघितलं तर मात्र वेग दिलाय, धावसंख्या वाढले 15. पुढील चेंडू पाहतोय, हो यावेळेस आपण पाहिलं तर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, मागे खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. यावेळेला आपण पाहू शकतो की एक डॉट चेंडू येताना पाहायला मिळालाय. डॉट चेंडू नक्कीच हवे असतील, कारण की आता आपण पाहिलं तर राहिलेले 8 चेंडू आणि या 8 चेंडू मध्ये धावांची गरज असताना पाहिली आपण तर मग 26 धावा जिंकण्यासाठी. जसं म्हणतायत ना, हारता वो है जो बार बार शिकायत करता है, लेकिन जीतता वो है जो 100 बार कोशिश करता है. डेफिनेटली आपण पाहिलं इथे प्रयत्न, कोशिश म्हणजे प्रयत्न आणि प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहतोय आपण, ओहो क्लीन बॉल. या वेळेला मिडलला मात्र आपण पाहिलं डाऊन केलंय, मोठी विकेट पाहिले अक्षयच्या खात्यामध्ये. प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन, आउट. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर प्रवीणने मात्र ज्याप्रमाणे मॅच मध्ये जान टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला क्लीन बोल्ड केलं. आता आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर महेंद्र जाधव. महेंद्र ती बाहुबली बनावं लागेल, कारण की आता 7 चेंडू आणि 26 धावा. या चेंडूवर एक मोठा फटका नक्कीच अनिवार्य आहे शिलोतळ संघाच्या अनुषंगाने. मात्र नक्कीच मोठा फटका महेंद्र लगावण्यामध्ये कामयाब राहतील का. ओ स्लॉर वनचा वापर केला जातोय, आपण पाहू शकतो योग्य क्षणाला योग्य चेंडूची निवड, परंतु मात्र पंचांनी मात्र आपण पाहिले पंचांच्या मनामध्ये शंका आहे की हा चेंडू नेमका गेलाय कुठे. त्यांनी मात्र आपण बघितलं की लगेच DRS चा वापर करण्याचा प्रयत्न केलाय आणि आमचे तिसरा अंपायरला मात्र आपण बघितलं तरी इथे इन्व्हॉल्व केलंय या चेंडूला नक्कीच पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचा चेंडू आहे.
इट्स आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे चांगला चेंडू. तिसऱ्या अंपायर्सची मात्र मदत घेतली आणि जिथे आपण पाहिलं तर मग मॅच थोडासा आपण पाहिलं तर मग कठीण झालाय चेस करताना. 6 चेंडूचा आता खेळ आणि जिंकण्यासाठी तब्बल 26 धावा. एक ओव्हरमध्ये 28 गेल्या होत्या आणि त्याच ओव्हरपैकी आता ह्या धावा आहेत असं म्हणू शकतो आपण. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग मैदानाच्या आतमध्ये राहिलेले 6 चेंडू आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर मग आणखीन एक यंग ब्रिगेड मिस्टर धीरज जाधव. अक्षय जाधव आपण पाहिले, त्यात नंतर आता धीरज जाधव, कारण की अक्षय जाधवची बॅट पण बोलली आणि नक्कीच बॉलिंगमध्ये देखील आपण बघितलं तर मॅजिक त्यांचा पाहायला मिळाला. आता धीरज ज्याप्रमाणे आपण बघितलं तर धमाकेदार धीरज म्हणू शकतो आपण, कारण की बॉलिंगमध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. 6 चेंडू 26 धावा. चेसला मात्र ऑन करण्यासाठी पहिले 2 चेंडू नक्की चांगले खेळावे लागतील. एजेकडे क्षमता आहे, परंतु आपण पाहतोय पहिला चेंडू आमना सामना. पहिला चेंडू काय सुरेख टप्प्यावर, परंतु गॅप मधून चेंडू प्रस्थान पल्ला करण्याचा प्रयत्न आणि चेंडू पाहता पाहता निघून चाललाय दन 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 करत सीमारेखा पार. एजेच्या बॅट मधून आलेल्या पहिल्याच बॉलवर चौकार. एक चुम्मा तू मुझको उधार दे दे. थँक्यू. सध्या तरी आपण पाहिलं की पहिल्या बॉलवर चौकार, म्हणजेच काय की मॅच मध्ये चेसिंग मध्ये आम्ही येण्याचा प्रयत्न करतोय एजे दर्शवत असताना. धीरजचा पहिला बॉल तर आपण बघितलं योग्य टप्प्यावर होता, तरी देखील चौकार मिळाला. परंतु दुसरा चेंडू पाहतोय आपण, थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिलं तर शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, मिसफिल्डिंग झाली होती. तिकडे आपण पाहिलं तर मग 2 धावा इथे जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या 2 चेंडू मध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या. लेग अंपायर्स मात्र फेम मध्ये आहेत तिकडे आणि नक्कीच त्याने देखील सांगितलंय ही 1 बाउन्स फॉर दी ओव्हर, म्हणजे 1 बाउन्सरचा मात्र इशारा दिला गेला आहे. पहिल्या 2 चेंडू मध्ये आलेल्या आपण पाहिल्या तर मग 6 धावा. आता 4 चेंडू आणि 20 धावा पाहतोय आपण. ज्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर जवळजवळ 4 चेंडू 20 म्हणजेच काय तर आता 2 चौकार 2 षटकार हे मॅचचं मात्र आता समीकरण आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री मध्ये आता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे. या वेळेला मात्र आपण पाहिलंय फटका छान टायमिंग कमाल आणि पाहायला मिळेल जे नावाचा आयमन क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6. आपण पाहिला पहिल्या बॉलवर मोठा षटकार आलाय. 3 चेंडू 14 धावा पाहतो. या वेळेला मॅचला मात्र पूर्णपणे ऑन केलेला पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल आलेल्या 12 धावा पाहायला मिळत आहेत. अजून देखील आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. एजे आहेत तोपर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लढाई मात्र ही लढली जाईल. जसं म्हटलं जातं ना की मुश्किलों का मैदान देख कर भाग न जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की दोस्तों कभी भी याद रखना हार नहीं होते. डेफिनेटली आपण पाहतोय आता येणारे चेंडू आपण पाहिले तर आहेत 3 आणि 3 चेंडू 14 धावा. 2 मोठे फटके आले, एक दुहेरी देखील आले. मॅच मध्ये आपण बघितलं फ्रेशर आहे गोलंदाजावर, फ्रेशर फलंदाजावर. हा चेंडू पाहतोय आपण. हा चेंडू मागे चालला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु आहे दिशाहीन. दिशाहीन चेंडू. टेन्शन मात्र नक्कीच वाढताना पाहायला मिळते. धकधक वाला मुकाबला होताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये आपण बघितलं तर सगळ्या काही गोष्टी अजून देखील होताना पाहायला मिळत आहेत. आता 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13 पाहतोय नक्कीच मॅच झालाय जबरदस्त न्यारा. 3-13 अजून सुद्धा आपण पाहिलं एजे मॅच मध्ये आपण पाहिलं तर आपल्या संघाची लढाई लढत असताना पुढचा चेंडू धीरज यांचा पाहतोय आपण एजे यांच्यासाठी. ओहो खाली राहतोय चेंडू. मात्र आपण पाहिला तर या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि काय झालंय नेमकं तर या वेळेला
अजयने मात्र प्रयत्न नाही केला. दुसऱ्या बाजूने महेंद्र स्ट्राईक कडे येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना मात्र आपण पाहिलं तर परतावा लागेल. हताश, नाराज, निराश मनाने फलंदाज बाद. शोले जैसे भड़के रे दिल मेरा धड़के रे चल रे मोरे थँक्यू डीजे. बघा नेमकं काय झालंय की या बॉलवर धाव घेणं अनिवार्य होतं, परंतु हेच महेंद्र सांगत होते की इथे धाव घ्यायला हवी होती, परंतु ते घेतली नाहीये. आता चेंडू असतील 2 आणि या 2 मध्ये 13 धावा. कारण की बघा नो मिक्सिंग नो फिक्सिंग ओनली कंपल्सरी चेसिंग, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो नियमच आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर विशाल परत आलेत, परंतु एजे यावेळेला आपण पाहू शकतोय ना तर एक संजीवनी जे देऊ शकतायत कोण तर गोलंदाज. कारण की 2 मध्ये 13 सध्या चेसिंग कंपल्सरी मग नामुमकिन, परंतु गोलंदाजाची मेहरबानी पाहू शकतोय. या वेळेला पाहिला आपण हा चेंडू हाताळलाय कुठे आणि जातोय कुठे. नक्कीच चांगली फिल्डिंग देखील होताना पाहायला मिळाली तिकडे. आता पाहिलं आपण तर नेमकं काय झालंय, फुलटॉस चेंडूची हाताळणी केली आणि तिसऱ्या अंपायरला मात्र या वेळेला पुन्हा एकदा फेम मध्ये बोलवलंय. या तिसरे अंपायर्स सध्या तरी आपण पाहू शकतोय मुकाबला तर हा काटेदार होताना बघा मी ते रंगतदार मुकाबला, हाय व्होल्टेज वाला मुकाबला, थ्रिलर वाला मुकाबला आपण पाहू शकतोय ना की एखादा चित्रपट जेव्हा सुपरहिट होतो ना नक्कीच वा एंडिंग मात्र आपण बघितलं ना की जबरदस्त असते. तसंच आपण पाहू शकतोय की या मॅच मध्ये देखील आपण कदाचित कहाणी तशीच पाहायला मिळते आपल्याला, सुपरहिट वाली कहाणी. तिसऱ्या अंपायरचं आपण बघितलं तर मग निरीक्षण करतायत बारकाईने, कारण की हा जबरदस्त मुकाबला रंगलाय. शिलोतर संघ आहे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग चेंबे डोंगरीपाडा संघ आहे. नेमकं काय झालंय ते देखील पाहावं लागेल. तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते, कारण की इथे आपण पाहू शकतो कंडिशन बघा. सध्या तरी आपण बघितलं की मग चाय आली आहे आणि चायची व्यवस्था आपण पाहिली तर मग आम्हाला अश्विनीताई जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला 4 दिवस बघा नक्कीच आमचे तिसरे अंपायर्स आपण बघितलं तर मग डिसिजन पोहोचवलाय. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. हॅलो, डेफिनेटली आपण बघितलं की नो बॉलचा इशारा मात्र आपण पाहिला तर जो पोहोचवला गेलाय. आणि मग आपण पाहू शकतो की मॅचच्या दिशेने जाऊया. आपण बघितलं की चाय डेफिनेटली आपण पाहतोय सगळं काही नक्कीच तुम्हाला सांगतोय. आता किती पाहिजे 2-11 ना, 2 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. थोडंसं आपण बघितलं की विशालचे जाधव साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत पौमांचे नक्कीच सदस्य आहेत विशालचे जाधव, आपलं देखील मनापासून स्वागत असेल. आणि चायची व्यवस्था 11 धाब्यांची गरज आहे. या वेळेला मात्र सरळ बॅटने पटका खेचलाय, सरळ चाललाय. आपण पाहिलं तर मग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी मात्र हा चौकार येत असताना पाहायला मिळालाय. आणि नेमकंच आपण पाहिलं तर काय झालंय तिकडे आत्ता चेंडू असेल 1 आणि एका चेंडूमध्ये 7 धावा. 1-7. एक चेंडू 7 धावा. मात्र ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग या बॉलवर जरी एखादा षटकार जरी आला तरी देखील आपण पाहू शकतो की 1 धाव, परंतु गोलंदाज पाहतो या वेळेला
सुंदर चेंडू मात्र पाहतोय इथे फेकला गेलाय आणि इथे आपण पाहिलं तर मग मॅच जिंकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजेच जय अंबे डोंगरीपाडा टीमला अभिनंदन. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच गोलंदाजीमुळे आपण पाहू शकतोय तर मग धीरजवर ठेवलेला विश्वास आज मात्र त्याने सार्थक करून दाखवला गेलाय. मग प्रत्येक मॅच मध्ये आपण बघितलं तर आपला परफॉर्मन्स त्याने उंचावला गेलाय. आपण पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल मिस्टर अक्षय जाधव या खेळाडूला. बॅटिंग बॉलिंग नक्कीच चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळालं आणि आपण पाहू शकतो